नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आपण बघत आहो आपले देवाभाऊ हे आपल्या भूमिकेतून कशा प्रकारे प्रत्यक्षात बोलत आहेत ते आपण बघूया आणि समोर बोलूया। निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये, पण काही तक्रारी आल्या आहेत की तर आपण बघितलंच की आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपली नवीन अपडेट आणि कशा प्रकारे आपण ते बघणार आहोत। तर आपले देवाभाऊ हे बोललेत की हे निकषाच्या बाहेर जाऊन ही योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या पैशावर डल्ला मारत आहेत। हेही आपण लवकरात लवकर तात्काळ ते निर्बंध आणून त्यांना सरळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपले अजितदादा पवार हेही त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आपले एकनाथ साहेबांनी सांगितलं की हे चुकीचे कामं कधीच मी ऐकून घेणार नाही आणि समजूनही घेणार नाही। आणि देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं की आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे व्यर्थ न जाता आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जावे अशी त्यांची इच्छा आहे। आणि समोरच आपल्या लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे कसे जमा होतील हेही त्यांनी सांगितलेलं आहे। आणि 2,500 रुपये लवकरच जमा होतील, असे 1,500 रुपये करून आपण लवकरात लवकर आपल्या बहिणीचे पैसे खात्यामध्ये टाकणार आहोत आणि 4,500 रुपये हेही लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकणार आहोत। नुकताच डिसेंबरचा हप्ता आपण जमा केलेला आहे असंही त्यांनी सांगितलं आणि लवकरात लवकर मकर संक्रांतीचे पैसेही आपण लाडक्या बहिणीचे जमा करणार असून आपल्या लाडक्या बहिणींसाठी चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करणार आहे हेही आपण बघितले। आणि समोरच आपल्या लाडक्या बहिणींसाठी कोणची नवीन जर योजना आणायच्या असल्या तर आपल्या लाडक्या बहिणींना त्या ह्याच्यातून सुटता कामा नये, जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणीचे दोन्ही हप्ते चालू राहतील हेही त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेले आहे। जेणेकरून सिलेंडर झाले, आपले बाकी काही कामं झाले हे फुकटही वाटण्याचा प्रयत्न आहे। आणि ही लवकरात लवकर डॉक्युमेंट आपल्या लाडक्या बहिणींनी जमा करावे आणि आपल्या जवळच्या सेतूमध्ये जाऊन सबमिट करावे अशी त्यांची तात्काळ एक माहिती दिलेली आहे। आणि असंच